सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. आणि आज आहे भोगी. भोगीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि संक्रांतीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमचे लालू आणि काळू दोघेजण आज झोपलेले आहेत निवांत, दूध पिऊन चपाती खाऊन झालेले. कोंबड्या बघा तिकडे, त्यांना आता बाहेरच येता येत नाहीये, त्याच्यामुळे ना गेटजवळ येऊन थांबलेले असतात. आणि सकाळचं छान असं वातावरण. आणि काल तर काय झालं होतं, पाऊस यायला लागला होता. आता इतके दिवस इतकी वांगी होती, भरपूर सारी वांगी होती. आता मला भाजीत वांग टाकायला शोधून वांग घ्यावं लागणार आहे, तर बघावं लागणार आहे. परत उद्या वाणासाठी पण वांग लागतं आणि आज भाजीलाही वांग लागते. आता मला बघावं लागेल झाडाला, एवढी मोठं झाड आहे. पण आता काय झालंय, कळ्या फुलं आता भरपूर सारी लागलेली, त्याच्यामुळे वांग नाहीये. तिकडे आमच्या रानात एक झाड आहे, तिकडे बघून यावं लागेल. तर तुम्हाला आमच्याकडच्या भोगीच्या भाज्या दाखवते. त्याच्या आधी बघा आमच्या टॅमॅटोला टॅमॅटो केवढे लागलेत आणि आता लाल पण व्हायला लागलेत. बांधायचंय त्याला, कारण ते पिचकणार आहेत फांद्या. भरपूर सारं त्याला ओझं झाले, इतकी टॅमॅटो आहेत. तर दुपारी काय करते मी, काम झाल्यानंतर त्या फांद्या सगळ्या बांधून घेते. चला भाज्या दाखवते आमच्याकडे काय भाज्या असतात. तर आत्याने पीठ मळून ठेवले. आमच्या आत्याने आज छान अशी इरकल साडी घातलेली आहे. तर हे बघा, आत्या तिकडे तीळ आणतायत. आमच्या रानातले गेल्या वर्षीचे तीळ आहेत. आता भाजी घालतो शिजायला, तर मी इकडे भाज्या सगळ्या आणून ठेवल्यात. खूप छान वाटतंय. आणि ही गाजरं बघा केवढी मोठी मोठी आहेत. गाजराचा हलवा पण बनवायचा आहे. खिसून ठेवलीत गाजरं, फक्त दुधासाठी राहिलेलं होतं. मग आज मला बनवायचा आहे गाजराचा हलवा. गाजराचा हलवा मी कसा बनवते तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि काल मामाने येताना भरपूर सारे असे बटाटे आणले होते. तर ही गाजरं केवढी मोठी आहेत, काही चव नाही ह्याला. छोटी छोटी गावरान गाजरं एकदम छोटी असतात, पण तितकी छान गोड लागतात. आणि ही भाजी असते आमच्याकडे भोगीला. तर ही हिरवी भाजी आणायची. आता हिला काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायची. काल ह्यांनी येताना बाजारातून आणली होती. रानात आमची टाकायची राहिली ना, तर रानात हे जे बी उगून आले ती रानातलीच भाजी असते. आणि खूप सारा घेवडा असा आणलेला आहे. ही बटाट्याची शेंग, कोणाला माहिती नसेल तर बघा, ही असते अशी शेंग, खूप चवीला, ही पण छान लागते. आता घेवडा, वांग, गाजर हे सगळं चिरून ह्या भाजीत घालायचं. शेंगदाणे अख्खे घालायचे. आता आमचे जे रानातले तीळ आहेत गेल्या वर्षीचे, मी काय केले, खराब होतात म्हणून भाजून ठेवून दिले होते, ते पण आत्या घेत आहेत. एका 2-3 बोरं आणतील झाडाची, ती पण ह्याच्यामध्ये घालायची. असं सगळं घालायचं. तर हे बघा, हे छान असे आमच्या इथले तीळ, हे गेल्या वर्षीचे रानातले तीळ आहेत. आता यंदा काय करायचं, एकदा भुईमुगाचं खुरपण झालं की मग तीळ विस्कटायचे, भाजून ठेवलेत खूप छान असे. त्यात भाजी थोडीशी वाटून घालायची. तर मग भोगीची भाजी तुम्ही कशी करता कमेंट्समध्ये सांगा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काय काय जण काय करतात, घेवडे फक्त वाटाणा पण राहिलेला आहे. आता जे काय आहे ते बनवायचं आणि करायचे. आणि बाजरीच्या भाकरी बनवून तुम्हाला दुपारी नक्की दाखवेल. छान मस्त हे आपले गावरान तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवायच्या. मग कशी वाटली भोगीची भाजी आमची कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी आमच्याकडे भोगीची भाकरी आणि भाजी खायला नक्की या. चला उरकूयात आता काम आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्या चालल्यात तिकडे.